हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे आहात सगळे? आज सकाळी सकाळी आमच्या घरी नाश्त्याला खमंग बनवला होता, ज्याला की ढोकळा पण म्हणतात. तर ढोकळ्याचं पीठ आम्ही विकत आणतो बाजारातून आणि ते खूप छान फुगतं आणि मिलीच्या आतूला ते खूप जास्त आवडतं, म्हणून ते आम्ही आज बनवलं होतं नाश्त्याला. आणि नाश्ता वगैरे करून तयारी करून आम्ही जातोय फिरायला. आज संडे होता त्याच्यामुळे, जसं की मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर आम्ही मुळशी तालुक्यातील हडशी टेम्पल येथे जातोय, जे की डोंगराच्या माथ्यावरती वसलंय. आणि रस्ता तर एवढा सुंदर आहे तिथे की विचारूच नका. नारळाची झाडं वगैरे. आणि दुपारच्या म्हणजे सकाळच्या 11-12च्या टायमिंगला आम्ही निघालो तिथे. तर सगळ्यात आधी तिथे गाडी पार्क केली आणि पार्किंगचे चार्जेस वगैरे काहीच नाही आहे तिथे. हडशी येथे खूप सुंदर असं डोंगराच्या माथ्यावरती वसलेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर पण आहेत आणि सोबत संत दर्शन म्युझियम सुद्धा आहे, जिथे की आपण चाललोय आता. आणि संत दर्शन म्युझियम सोबत ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. ते सगळं आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात आधी इथे गणपतीची भव्य अशी मूर्ती बघितली आम्ही. तर ती व्हिडिओमध्ये खूप छोटी दिसते आणि ॲक्च्युअलमध्ये खूप मोठी आहे, जिथे की आपण फोटो वगैरे काढू शकतो. आणि एक धबधबा सुद्धा आहे, जिथे पण आपण फोटो काढू शकतो. कोणाला ओलं व्हायची हौस असेल तर तो ओलं पण होऊ शकता. त्या पहिल्या गुफेतून बाहेर आल्यावरती पुढे जाऊन कैलाश पर्वतावर विराजमान अशी शंकर पार्वतींची मूर्ती आहे. आणि म्युझियममध्ये सगळ्यात आधी आपल्याला संत रविदासांची मूर्ती आहे, जी की एखादा जिवंत माणूस बसला आहे असं वाटत होतं. आणि सगळे भांडे वगैरे जुन्या काळातले त्यांच्या वेळेसचे तिथे ठेवलेले आहेत, असे रचून मस्तपैकी. त्याच्यानंतर बाळ नामदेवाचा हट्ट, जे विठ्ठलाला म्हणतात की नाही, तुला माझ्या ताटात खावंच लागेल. त्यानंतर संत जनाबाई जातं फिरवत असताना त्यांना साक्षात विठ्ठल भगवान हेल्प करताय हे दाखवलंय. त्याच्यानंतर मागे जी चूल आहे त्यात पण लाईट्स वगैरे लावून पेटवताना दाखवलंय. त्याच्यानंतर ताटी उघडा ज्ञानेश्वर, हा शाळेत आम्हाला धडा होता. ज्ञानेश्वर महाराज रुसून बसले होते, त्यांना मनवण्यासाठी मुक्ताबाई म्हणत होत्या ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे पण तिथे बघायला मिळतं आपल्याला. लहान मुलांसाठी तर हे खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह जागा आहे. आपल्या भारतातील साधू संत आणि देवी देवतांबद्दल जिथे माहिती मिळते. आणि इथलं म्युझिक सिस्टीम आणि लाईट्स तर या जागेला खूप इंटरेस्टिंग बनवतात. प्रत्येक मूर्ती आणि स्टॅच्यू समोर छोटे छोटे बोर्ड्स लावलेले आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला त्यांची अजून डीपमध्ये माहिती मिळते. तिथून थोडं पुढे गेलं की संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट दाखवली आहे तिथे. जसं की भक्ती शक्तीला पुण्यामध्ये त्यांचं स्टॅच्यू आहे, त्या प्रकारेच इथे पण खूप छान असं दाखवलं आहे. त्यानंतर थोडं पुढे जाऊन महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि साईबाबांचे, त्यासोबतच विठ्ठल भगवानांच्या वारीचे पण आपल्याला दर्शन होते, जे पाहायला खूप मनमोहक आणि सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थांचं वारुळामध्ये त्यांचा प्रकट झाले होते ते दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर साईबाबांनी गरम भाजीमध्ये, त्यासोबतच इथे साईबाबांच्या द्वारका माईचं सगळ्या भक्तांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं. ते सुद्धा ते लोक एकदम रिअल जसे उभे आहेत माणसं, तसंच दिसतं आपल्याला. असं वाटतं की आपण त्यातलाच एक भाग आहोत. त्याच्यानंतर विठ्ठल भगवानांचं सुद्धा वारीचं दर्शन होतं. तर पुढे जाऊन हे दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे असंच भासत होतं, जणू स्वामी विवेकानंद वगैरे सगळ्यांच्या अशा मूर्त्या होत्या. थोडंसं अजून पुढे गेल्यावरती आपल्याला श्रीकृष्ण भगवानांचे पण गाई गुरांसोबत आणि ग्वालांसोबत बासुरी वाजवताना दर्शन होतं. तिथे सगळ्यांनी आम्ही फोटो काढले. त्याच्यानंतर ही साईबाबांची भव्य अशी मूर्ती होती, जी की खालून असं मान वर करून बघावी लागत होती आपल्याला. त्याच्यानंतर खूप सारे स्टॅच्यूज पण होते त्यांच्यासोबत समोरच.
थोडंसं पुढे जाऊन अजून एक गुफा होती, त्यामध्ये राधाकृष्ण असे मस्तपैकी झुल्यावर बसलेले होते. आणि त्याच्यानंतर तिथे सत्यसाई बाबांचं पण दर्शन झालं आम्हाला, ते पण होते हत्तीसोबत. आणि हे काही फोटोज आहेत तिथे काढलेले होते आम्ही, ते मी लावलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओचा दुसरा पार्ट पण येणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ट्रॅव्हलचे आणि कुकिंगचे, मिलीचे आणि डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. आणि मी आठवड्यातून 2दा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.